नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 10वा विषय इतिहास। यामध्ये प्रकरण पहिले आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा। इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये आज आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर यामध्ये पहिलं विधान आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल। विधान पुन्हा एकदा ऐका, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक रिकामी जागा यास म्हणता येईल। पर्याय आहेत हॉल्टेअर, 2 रेने देकार्त, 3 लिओपोल्ड रांके आणि 4 कार्ल मार्क्स। 4 आहे कार्ल मार्क्स। तर उत्तर आहे हॉल्टेअर। उत्तर आहे हॉल्टेअर आणि हे उत्तर आता आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। ते पुढील प्रमाणे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हॉल्टेअर यास म्हणता येईल। दुसरं विधान आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला। विधान पुन्हा एकदा वाचते, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला। पर्याय आहेत कार्ल मार्क्स, मायकेल फुको, लुसिओ फेबर, हॉल्टेअर। उत्तर आहे मायकेल फुको। ब नंबरचं उत्तर आहे मायकेल फुको। उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको यांनी लिहिला। अशा प्रकारे आपल्याला योग्य पर्याय शोधून विधाने पूर्ण करायची आहेत। प्रश्न पहिला ब आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। पुढे काही जोड्या दिल्या आहेत, तर त्या जोड्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती दुरुस्त करून लिहायची आहे। पुढे अ गटात आणि ब गटात जोड्या लिहून दिल्या आहेत, तर त्या बघा। अ गटात आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल आणि ब गटात आहे रिझन इन हिस्ट्री। ही जोडी बरोबर आहे। जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, ब गटात रिझन इन हिस्ट्री ही जोडी बरोबर आहे। आता 2 नंबरची जोडी आहे अ गटात आहे लिओपाल्ड ऑन रांके, ब गटात आहे द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री। लिओपाल्ड ऑन रांके, ब गटात द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे हिरोडोटस आणि ब गटात आहे द हिस्ट्रीज ही जोडी सुद्धा बरोबर आहे। आता चौथी जोडी आहे अ गटात आहे कार्ल मार्क्स आणि ब गटात आहे डिस्कोर्स ऑन द मेथड ही जोडी चुकीची आहे। तर ही जोडी आपल्याला दुरुस्त करून लिहायची आहे। अ गटात कार्ल मार्क्स असेल तर ब गटात लिहायचं आहे आपल्याला दास कॅपिटल। अशा प्रकारे आपल्याला चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहिता येते। प्रश्न दुसरा आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा। पुढील संकल्पना स्पष्ट करा। यामध्ये पहिली संकल्पना आहे द्वंद्ववाद। काय आहे? द्वंद्ववाद। उत्तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो। या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात। एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो। या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात। जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली। जॉर्ज हेगेल या शास्त्रज्ञांनी या सिद्धांताची म्हणजे द्वंद्ववाद या सिद्धांताची मांडणी केली आहे। दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते। असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही। थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंद्ववाद असे म्हणतात। अशा प्रकारे आपल्याला
द्वंद्ववाद याविषयी थोडक्यात संकल्पना स्पष्ट करता येते. आता दुसरी संकल्पना आहे ॲनल्स प्रणाली. काय आहे ॲनल्स प्रणाली? उत्तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयाला आली. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राज्ये, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. अशा प्रकारे आपल्याला ॲनल्स प्रणाली विषयी संकल्पना लिहिता येते. प्रश्न तिसरा आहे, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पुढे काही विधाने दिली आहेत, त्याचे आपल्याला कारणे लिहायची आहेत. तर पहिलं विधान आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. तर उत्तर, इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली. स्त्रीवादी इतिहास लेखनात स्त्रियांचा समावेश केला गेला. इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला. सिमॉन द बोव्हा यांच्या या स्त्रीवादी भूमिकेमुळे स्त्रियांची संबंधित नोकरी, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन यांच्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. अशा प्रकारे आपल्याला स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले याविषयीची कारणे स्पष्ट करता येतात. विधाने सकारण स्पष्ट करा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. फुको म्हणजे यांचं पूर्ण नाव आहे मायकेल फुको. हे एक शास्त्रज्ञ आहेत. तर यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. याची कारणे आपल्याला लिहायची आहेत. तर ते पुढील प्रमाणे. उत्तर, मायकेल फुको म्हणजे आपण फुको आपल्या प्रश्नानुसार यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचवणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. मायकेल फुको यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला. म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. अशा प्रकारे आपल्याला फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व का म्हटले आहे याची कारणे लिहिता येतात. प्रश्न चौथा आहे, पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करण्यासाठी संकल्पना दिली आहे, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. तर युरोपातील महत्त्वाचे विचारवंत आपल्याला समोर दिलेल्या चौकोनामध्ये लिहायचं आहे. तर पहिल्या चौकोनात लिहायचं आहे रेने देकार्त. रेने देकार्त हा एक युरोपातील महत्त्वाचा विचारवंत आहे. तर हे नावं थोडी अवघड असल्यामुळे लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला त्याच्याविषयी थोडंसं सांगते. तर रेने देकार्त नावाचा जो शास्त्रज्ञ होता किंवा विचारवंत होता, तो कोणत्यावरही विश्वास ठेवताना तो पहिले कागदाची विश्वासार्हता तपासून पाहत होता. म्हणजे कागद नीट तपासून पाहत होता. आता दुसरा विचारवंत आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. तो हा जर्मनचा होता. हा कुठचा होता? जर्मनचा होता. म्हणजे आपल्याला लक्षात राहील जर्मनचं म्हणल्यानंतर जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. आता तिसरा विचारवंत आहे हॉल्टेअर. कोणता आहे? हॉल्टेअर. तर हा फ्रेंचमधला होता. हा महत्त्वाचा विचारवंत आहे. युरोपातील महत्त्वाचा विचारवंत म्हणून हॉल्टेअर याला ओळखले जाते आणि तो फ्रेंच या देशाचा होता. आता चौथा विचारवंत आहे लिओपोल्ड हॉर्न रांके. इतिहास लेखनाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करायचा.
लिओपोल्ड व्हॉन रॉके हा इतिहास लेखनाचा अतिशय बारकाईने अतिशय व्यवस्थित चिकित्सकपणे पद्धतीने अभ्यास करत होता. अशा प्रकारे आपल्याला युरोपातील महत्त्वाचे विचारवंत स्पष्ट करता येतात, लिहिता येतात. प्रश्न 5 आहे, पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स हा एक शास्त्रज्ञ होता आणि त्याने वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला आहे. आणि त्यांच्या मते इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो. म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला जुने समाजशास्त्रज्ञ आणखी काही बऱ्याच जिवंत गोष्टी ऐकायला पाहायला मिळतात. आणि मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने समप्रमाणात मिळत नाहीत. म्हणजे जसं आपल्याकडे सगळ्याकडे सारखी संपत्ती आहे का, ती आपल्याला वंशपरंपरागत इतिहास प्राप्त झालेली आहे, परंतु सगळ्याकडे समान नाही आहे, म्हणजेच ती समप्रमाणात मिळत नाही. उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. यावरूनच वर्ग संघर्ष सुरू होतात. उत्पादन साधने ताब्यात असलेल्या वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग म्हणजे एखाद्याकडे खूप शेती आहे आणि तो त्या रोजगार ठेवतो कामाला, त्याच्यावर तो एक प्रकारचा अन्याय करतो, थोड्याफार प्रमाणात का होईना, तर त्याचं तो आर्थिक शोषण सुद्धा करतो. त्याला योग्य प्रमाणात मोबदला देत नाही किंवा आणखी काही त्रास देण्याचे गोष्टी असतील. अशा प्रकारे उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गाचे आर्थिक शोषण करतो. तर मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करता येतो. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? काय आहे? आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? तर वैशिष्ट्ये म्हणजे काय? गुण, त्याच्या चांगल्या बाबी. तर आपल्याला उत्तरामध्ये त्याची वैशिष्ट्ये लिहायची आहेत, ती पुढील प्रमाणे. या पद्धतीची सुरुवात म्हणजे इतिहास लेखन, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची सुरुवात योग्य प्रश्नाच्या मांडणीने शास्त्रशुद्ध पद्धतीने होते. म्हणजे प्रश्नाची मांडणी ही अतिशय व्यवस्थित विचार करून शास्त्रशुद्ध पद्धतीने होत असते. हे प्रश्न भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. हे प्रश्न म्हणजे आपण जे शास्त्रशुद्ध प्रश्न पद्धतीने जे प्रश्न मांडतो ते भूतकालीन मानवी समाज घटकांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. त्या कृतींचा संबंध दैवी घटनांशी वा कथा कहाण्यांशी जोडलेला नसतो. म्हणजे त्यात कोणत्याही कहाण्या किंवा कथा नसतात. जे काय असते ती रिअल परिस्थिती असते, खरी परिस्थिती असते. अशा प्रकारे आपल्याला आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत, त्याचे वैशिष्ट्य जाणवते. या प्रश्नांच्या उत्तरांना इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असल्याने त्यांची मांडणी तर्कसंगत असते. कोणत्याही पुराव्याशिवाय ते कशातही मांडणी इतिहासात करत नाही. कोणत्याही विषयांची, कोणत्याही भाकड कथांची, गोष्टींची मांडणी इतिहासात असते का? नाही. त्यामध्ये विश्वासार्ह पुरावे असावे लागतात. तर्कसंगत त्या पुराव्याची व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याचा तर्क पाहिला जातो, त्याच्यावर विचार केला जातो आणि तेव्हाच त्या घटना इतिहासात मांडल्या जातात. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतीच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. मानवाने केलेल्या भूतकालीन कृतींच्या म्हणजे भूतकाळामध्ये ज्या काही कृती केल्या आहेत, जे काही कार्य केले आहेत, त्याच्या आधारे इतिहासात मानवजातीच्या वाटचालीचा वेध घेतला जातो. अशा प्रकारे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतात. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये तिसरा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर,
स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमोआ द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. अशा प्रकारे आपल्याला स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय हे स्पष्ट करता येते. म्हणजे हे स्पष्ट करण्यासाठी पहिले आपल्याला असं लक्षात येते, पहिले स्त्रियांना अजिबात महत्त्व नव्हतं. पहिले तर पुरुषप्रधान संस्कृती होती. तर इतिहासातही स्त्रियांना त्यांच्याविषयी कोणतेही लेखन, कोणत्याही प्रकारच्या नोंदी आपल्याला आढळून येताना दिसत नव्हत्या. परंतु सिमोआ द बोव्हा यांच्या म्हणण्यानुसार इतिहासात स्त्रियांच्या कार्याची नोंद घेण्यात आली आणि त्यामुळे आज आपल्याला स्त्रियांचा इतिहास सुद्धा वाचायला मिळतो, ऐकायला मिळतो. अशा प्रकारे स्त्रीवादी इतिहास लेखन आपल्याला लिहिता येते. सविस्तर उत्तरे लिहा. यामध्ये चौथा प्रश्न आहे लिओपॉल्ड हॉर्न रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लिओपॉल्ड हॉर्न रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. लिओपॉल्ड हॉर्न रांके हे एक शास्त्रज्ञ होते, विचारवंत होते, पाश्चात्य विचारवंत होते. तर उत्तर लिओपॉल्ड हॉर्न रांके हे 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपॉल्ड हॉर्न रांके याच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धतीने म्हणजे अतिशय बारकाईने कशी असावी, इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले आहे. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनाशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला आणि द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्याच्या विविध लेखांचे संकलन आहे. अशा प्रकारे लिओपॉल्ड हॉर्न रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन आपल्याला स्पष्ट करता येतो. अशा प्रकारे आपण प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या अभ्यासला आहे. अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रीमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.